तर कार्यक्रमाला आपण चांगला कार्यक्रम आहे आणि चांगल्या कार्यक्रमाला अपशकून लागू द्यायचं नाही. कुणाचं तरी आयड्या गायऱ्याचं नाव घ्यायचं नाही आपल्याला या कार्यक्रमात. इतका छान कार्यक्रम की एक पत्रिका नाही, फक्त निरोपावर आणि फक्त सरकारांच्या आदेशावर आपण सर्वजण जमले. सरकारने ठरवलं या तालुक्यात फालतुगिरी अजिबात चालू देणार नाही. पहिल्यापासून आहे सरकारचं, नवीन नाही, पहिल्यापासून फालतुगिरी अजिबात चालू देणार नाही. ती मोडून काढणार म्हणजे काढणार की ह्या तालुक्यात कोणतर काय तर म्हणतंय म्हणून त्याच्यात चालीनं हा तालुका नाही चालणार. इथल्या लोकांच्या, इथल्या जनतेच्या, इथल्या कार्यकर्त्यांच्या, इथल्या सदस्यांच्या, इथं लोकांनी निवडून दिलेले लोकप्रतिनिधी यांच्या माध्यमातूनच हे सर्व चालेल. चर्चा करताना मिरज पॅटर्नचा विषय निघाला. मिरज पॅटर्नचा विषय पण तुम्हाला सांगतो, हे मिरज पॅटर्न म्हणजे नुसतं मिरज शहराचं पॅटर्न आहे असं गैरसमज कुणीतरी करून घेतलाय. असा गैरसमज करून घेऊ नका. मिरज पॅटर्न काय आहे, सहजवारी गेले तोपर्यंत ठीक आहे, आता सहजवारी जाणार नाही आहे. मिरज पॅटर्नला कोणाला तोंड देणं फार अवघड आहे. ते सहसा कोणाला शक्य झालेलं नाही आणि तुम्हाला ते होणार नाही. त्यामुळे अशा लोकांनी आपलं सावध देणं आपल्या परीने आपल्या मर्यादेत. अनधिकृत उद्घाटनानंतर सभापती उपसभापतींची निवड रद्द, अपशकुनी कोण असा सवाल करत योगेंद्र थोरात यांचा आमदार इद्रिस नायकवडींवर पलटवार. मिरज पंचायत समितीच्या नूतन इमारतीच्या अनधिकृत उद्घाटनावरून राजकीय वातावरण पुन्हा तापले आहे. माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी आमदार इद्रिस नायकवडी यांच्यावर जोरदार पलटवार करत मिरज पंचायत समितीच्या नूतन इमारतीचे अनधिकृत उद्घाटन तुम्ही केले आणि त्यानंतर सभापती उपसभापतींची निवड रद्द झाली, मग अपशकुनी कोण हे जनतेला आता स्पष्ट झाले आहे अशी टीका केली. थोरात यांनी पुढे आमदार नायकवडी यांच्यावर निशाणा साधत यापुढेही तुम्ही आमदार तर सोडा, नगरसेवक म्हणूनही निवडून येणार नाही असा टोला लगावला. मिरज पंचायत समितीच्या नूतन इमारतीचे अधिकृत शासकीय उद्घाटन होण्याच्या एक दिवस आधी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी उद्घाटनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी आमदार इद्रिस नायकवडी यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून फीत कापण्यात आली होती. त्या कार्यक्रमात बोलताना आमदार नायकवडी यांनी नाव न घेता भाजपच्या नेत्यावर टीका केली होती. आयड्या गैऱ्याची नावे घेऊन चांगल्या कार्यक्रमात अपशकुन करू नका, यापुढे फालतूगिरी चालू दिली जाणार नाही. मिरज पॅटर्न फक्त मिरजपुरता मर्यादित नाही, त्यामुळे सावध राहा, मर्यादित राहा असे वक्तव्य त्यांनी केले होते. या वक्तव्याला आता प्रत्युत्तर देताना माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी आमदार नायकवडी यांच्यावर जोरदार टीका केली असून त्यांच्या वक्तव्यामुळे मिरजमधील राजकीय वाद आणखी तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत. ब्युरो रिपोर्ट SS न्यूज मराठी, मिरज. काही दिवसापूर्वी पंचायत समितीचं अनधिकृत उद्घाटन झालं होतं. त्यावेळेला शिवसेनेच्या एका नेत्यांनी अशी टीका केली की अमुक कार्यक्रम घेतला आणि 18 माणसं पण नव्हती. त्या टीकेनंतर विधान परिषद आमदारांचं भाषण झालं तिथं आणि त्यांनी असा उल्लेख केला की कशाला उगाच कुणाचं तर नाव घेत आहे, कार्यक्रमाला अपशकुन होईल. आता त्या विधान परिषद आमदारांच्या हस्तेच त्या पंचायत समितीचं काहीतरी फीत कापली आणि काल तुम्ही बघितलं की सभापती आणि उपसभापती यांचं पद रद्द झालेलं आहे. त्यामुळं फीत कुणी कापली आणि कुणी फीत कापल्यामुळे यांची पदं गेली आणि अपशकुनी कोण आहे हे आता तुमच्या लक्षात येईल. यांच्या हस्ते फीत कापल्यामुळं त्या दोघींची पदच गेली असं त्यांच्या भाषेत बोलायचं झालं तर होईल. त्यामुळं ते अपशकुनी आहेत का कोण अपशकुनी आहे तुम्ही बोलून होत नाही. तुम्ही फीत कापली आणि तिथं सत्ताच चालल्या, त्यावरून तुम्हीच अपशकुनी आहे लक्षात घ्या. तुम्ही ज्यांच्याबद्दल बोलला ते चांगले 5 वेळा निवडून आलेत, पण तुम्ही आता नगरसेवक पण होणार नाही, लिहून घ्या.